नमस्कार, मी साहिल पाटील. एमसी न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जालना शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका आईने आणि मोठ्या भावाने मिळून सख्या लहान भावाची हत्या केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. चंदनझिरा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून मारहाणीचा कथित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जालना शहरातील चंदनझिरा भागात कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट हत्याकांडात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रकाश भगवान शिंदे असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याचा लोखंडी रॉडने मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत प्रकाश शिंदे हा दारूच्या नशेत वारंवार आपल्या वृद्ध आईशी वाद घालत असे. तसेच तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. या सततच्या त्रासामुळे वृद्ध आई मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. अखेर तिने पुण्यात वास्तव्यास असलेल्या आपल्या मोठ्या मुलाला घरी बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मोठा मुलगा घरी आल्यानंतर पुन्हा एकदा घरगुती वाद उफळून आला. याच वादातून संतापाच्या भरात आई आणि मोठ्या भावाने प्रकाश शिंदेवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने प्रकाशचा मृत्यू झालाय. या घटनेचा कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संशयावरून पोलिसांनी मृताच्या आईला आणि मोठ्या भावाला ताब्यात घेतलंय. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास चंदनझिरा पोलिसांकडून करण्यात येतोय. काय मर्डर झालाय काल रात्री, काय घटना आहे? बरोबर आहे. आज सकाळी रात्री 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास मयत आहे प्रकाश भगवानराव शिंदे. हा दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि तो दारू पिऊन त्याच्या परिवाराला, आईला, भावाला वगैरे सर्व परिवाराला शिवीगाळ करायचा आणि त्रास द्यायचा. तर त्यांनी काल पण तेच कृत्य केलं. दारू पिऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच्या आईला पण वाईट शिवीगाळ केली. त्याच्यामुळे त्याचा भाऊ जो आहे दीपक भगवानराव शिंदे हा पुण्याला काम करतो, पण त्यांना आईने त्याला बोलून घेतलं होतं. हा त्रास देतो, तो येऊन जा म्हणून. तो आला होता. मग त्याने, त्याच्या आईने आणि दीपक शिंदेने, हे दोघांनी मिळून त्याला लाकडी दांड्याने शरीराच्या वेगवेगळ्या भागावर मारले, डोक्याला पण मार आहे आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याला आता पोस्टमॉर्टम करून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलेला आहे आणि फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जालना शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेल्या गंभीर वीज समस्येबाबत आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत शासनाचं लक्ष वेधलंय. जालना शहरासह संपूर्ण ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कामगार व सर्वसामान्य जनता सततच्या वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे त्रस्त असल्याचं त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. आमदार खोतकर यांनी सांगितलं की सुमारे 4 लाख लोकसंख्या असलेल्या जालना शहराला गेल्या 48 तासापैकी एकही तास सुरळीत वीज पुरवठा मिळालेला नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असून पाऊस लांबल्यानं वातावरणात प्रचंड उकाळा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत विजेचा सतत खंडित होणारा पुरवठा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम करत आहे. खोतकर. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्ष महोदय, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळं मी ज्या शहरातून, जालना शहरातून होतो, त्या जालना शहराची 4 लाखाची वस्ती आहे. गेल्या 48 तासामध्ये 1 ताससुद्धा लाईट तिथे मिळाली नाही. दीपक हॉस्पिटल आमचं संजय राग, डॉक्टर संजय राग यांचं 200 खाटाचं हॉस्पिटल आहे. 48 तासापैकी फक्त 1 तास लाईट मिळाली. अध्यक्ष महोदय, घरामध्ये वृद्ध आहेत, मुलं आहेत, महिला आहेत. अशा या वीज मंडळाच्या कारभारामुळं अध्यक्ष महोदय संपूर्ण शहर हैराण झालेलं आहे. आंदोलन सुरू झालेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की हे सर्व वरिष्ठ अधिकारी जे लाखो रुपयाची पगार घेतात, हे काय करतात अध्यक्ष महाराज? खालच्या लोकांवरती त्यांचा जरब नाही. तर एकदा सर्व वरिष्ठ अधिकारी आणि मधले जे अधिकारी, इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डिप्टी इंजिनियर, AC यांच्यावर तात्काळ यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करावी आणि वीज प्रश्न जालण्याचा सुरळीत करावा, ही विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो. अध्यक्ष महाराज, तातडीनं सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जालना शहराजवळील कुंडलिका नदीच्या पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यानचा बायपास रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे.
जालना शहरातील अंबड चौफुली आणि मंठा चौफुली दरम्यान वाहणाऱ्या कुंडलिका नदीवर बायपास रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यायी रस्ता देण्यात आला होता. मात्र हा पर्यायी रस्ता पाण्यात बुडाला असल्याने या रस्त्यावरील वाहतूक शहरांतर्गत आणि बाहेरील वळण रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पुढील 1.5 महिना हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली आहे. सर आंबड चौफुली ते मंठा चौफुलीमध्ये जे पुलाचे काम चालू आहे, हा रोड बंद करण्यात आलेला आहे. याच्या मागचं कारण काल रात्रीपासून पडण्यात आलेला पाऊस यामुळे कुंडलिका नदीवरचं पाणी वाहत आहे. त्याच्यावर पाण्याचा प्रवाह जास्त झाल्याने कुठे जीवितहानी होऊ नये किंवा तिथलचा जे पर्यायी रस्ता तयार केला होता तो खचून जाऊन तिथं काही अपघात होऊ नये यासाठी आम्ही तो तिन्ही रस्ते बंद करून घेतलेले आहेत आणि लोकांनी त्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा. जड अवजड वाहनांना अंबड चौफुलीपासून बायपासच वापरण्यासाठी पहिल्यापासून बोर्ड लावलेले आहे, त्यांना माहिती पण त्याची दिलेली आहे. पण या अचानक पावसामुळे झाल्यामुळे आता लोकांना थोडं जे 2 व्हीलर आहेत 4 व्हीलर आहेत त्यांना एसटीतून किंवा बायपासच मार्ग अवलंबण्यासाठी विनंती करतो. सर हा रोड किती दिवस बंद ठेवणार आहे? तर त्याच्यासाठी तर त्यांच्या येण्याच्या वेळेस सांगू शकतात. तरी त्यांचा टेंटेटिव्ह आहे की 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही हा पूल तयार करू. पण पावसाची शक्यता कमी झाली किंवा त्यांनी दुसरा पर्यायी रस्ता तयार केला चांगल्या प्रकारे तर लवकर चालू होईल. धन्यवाद. जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका खासगी शाळेच्या स्नेहसंमेलनातील कथित दहशतवादी गीतावर विद्यार्थी नाचत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चौकशी देखील केली. मात्र शिक्षण विभागानं या शाळेवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. शिवाय या शाळेची मान्यता एका ठिकाणची असून वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर विना परवाना या शाळेची इमारत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यांनी याबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला असून त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी अडचणीत येण्याची चिन्ह आता निर्माण झाली आहेत. तातडीच्या औचित्याच्या मुद्द्याद्वारे एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब यांनी राज्यातले शेतकरी आहेत, SC, ST, NT, VGNT, OBC, मराठा, मुस्लिम, अल्पसंख्याक यांची मुलं शिकले पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत, डॉक्टर, वकील, IAS, IPS अधिकारी झाले पाहिजेत म्हणून राज्यात इंग्रजी शाळा काढलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर मान्यता दिलेल्या आहेत. या 10 वर्षामध्ये परतूरला किड्स इंग्लिश स्कूल या नावानं युती सरकारनं मान्यता दिली. या शाळेमध्ये स्नेहसंमेलन होतं. या स्नेहसंमेलनामध्ये पाकिस्तानचा जो अतिरेकी आहे, या अतिरेक्याचं नाव आहे मुमताज कादरी. यांनी राज्यपालाचा खून केलेला आहे, अनेक खून केलेले आहेत, वॉन्टेड आरोपी आहे आणि अशा आरोपीचा व्हिडिओ परतूरच्या या इंग्रजी शाळेमध्ये दाखवण्यात आला. मुलांच्या हातामध्ये तरवाली देण्यात आल्या. तलवारी कशा फिरवायच्या, त्या ठिकाणी गाणं कोणतं म्हणायचं तर ते अतिरेक्याचं गाणं म्हणलं गेलं. त्यांच्या अंगात पोशाख कपडे अतिरेक्याचे घातले, तलवारी दिल्या आणि इथं प्रशिक्षण दिलं जातं. या शाळेमध्ये अतिरेकी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. अशा प्रकारच्या काही तक्रारी होत्या. अतिरेक्याचं नाव आहे पाकिस्तानच्या मुमताज कादरी. याचा मोठाची मोठा व्हिडिओ तयार करून स्नेहसंमेलनामध्ये लोकांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं दाखवलं गेलं. याच्यामध्ये पोलिसांनी तपास केलेला आहे. जालन्याचे SP आहेत, DYSP आहेत, PI आहेत आणि तपास करून या आरोपीवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. 3 आरोपी अटक केलेत, 15 पैकी 3. आज मोर्चा होता परतूरला. 5-6 हजार लोकांनी मोर्चा काढला. SDM, DYSP यांना निवेदन दिलेलं आहे आणि 15 लोकांवर सगळ्यावर मोका लावण्यात यावा अशा प्रकारची मोर्चामध्ये मागणी होती. ही जी शाळा आहे, या इंग्रजी शाळेची मान्यता मसला नावाच्या गावात आहे. मात्र ही इंग्रजी शाळा औकाफ बोर्डच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली आहे. नगरपालिकेची बांधकाम परवानगी नाही. कुठल्याही परवानग्या नसताना औकाफ बोर्डची जागा
हडप केलेली आहे आणि या शाळेमध्ये अशा प्रकारचं काम चालू आहे. 3 आरोपी अटक झालेले आहेत. अशा ज्या काही इंग्रजी शाळा आहेत या अनाधिकृतपणे ज्या चालतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही अतिरेक्यांचं प्रशिक्षण दिलं जातं किंवा ज्याला मान्यताच नाही आहेत. एका गावात शाळा मान्य, दुसऱ्या गावात शाळा सुरू. जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आहेत, गट शिक्षणाधिकारी आहेत, हे कुठेही जात नाही आहेत, तपासणी करत नाही आहेत. कोणतं शिक्षण दिलं जातं, कोणतं ज्ञान दिलं जातं, हे शिक्षण अधिकारी आणि शिक्षण विभागाचं दुर्लक्ष असल्यामुळं अशा घटना घडत आहेत. मी सभागृहात हा विषय मांडलेला आहे. अतिक्रमण केलेली जागा आहे, ओकप बोर्डची जागा आहे. ही इमारत जी आहे बेकायदेशीर आहे, ही पाडली पाहिजे. आणि परतूरला काही मशिदीच्या जागेवर बांधकामं झालेली आहेत. जागा आहे मशिदीची, औकाफ बोर्डच्या जागा आहेत जालना जिल्ह्यात. ह्या मोठ्या प्रमाणावर धनदांडग्या लोकांनी हडप केलेले आहेत. ह्या सगळ्या जागा शासनानं ताब्यात घ्याव्या अशा प्रकारचं पत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी दिलेलं आहे. माननीय बावनकुळे साहेबांना पत्र दिलेलं आहे की अशा ज्या कोट्यावधी रुपयांच्या ज्या जागा आहेत, मग त्या मस्जिदीच्या जागा असतील, दर्ग्याच्या जागा असतील, मंदिराच्या जागा असतील, ह्या सगळ्या शासनानं याच्यावर लक्ष देऊन ज्या हडप केल्या आहेत त्या जागेवर शासनानं ही अतिक्रमणं काढावीत अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून शासनानं याची गंभीर दखल घेऊन राज्यात जिथं जिथं काही अशा प्रकारच्या शाळेमध्ये अतिरेकी प्रशिक्षण दिलं जात असेल, ह्या साऱ्या शाळा जिल्हा परिषद सीओनी तपासल्या पाहिजेत, शिक्षण अधिकाऱ्यांनी तपासल्या पाहिजेत अशी माझी मागणी होती. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन.
देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. मत्स्योत्तरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनलसाठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता, 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग, MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना, जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे, 942168 8568. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, 878811 9761. अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.